नमस्कार, मी डॉक्टर प्रसिद्धी आणि आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे विरुद्ध आहार सेवन. झालं असं, की कालच माझ्याकडे एक पेशंट आलं होतं. त्याच्या स्किनवर असं रॅश आलेले होते आणि त्याचं डायग्नोसिस काही कळतच नव्हतं. मी त्याला खूप खोदून विचारलं, की नेमकं तुम्ही रात्री काय खाल्लं होतं किंवा काय? तर त्या पेशंटने रात्री मासा आणि दूध हे एकत्र खाल्लं होतं. कुठल्यातरी हॉटेलला ते गेले होते आणि तिथं अशी कुठलीतरी छान रेसिपी होती ज्यामध्ये दूध सुद्धा इन्क्लूड होतं ते फिश बनवण्यामध्ये. सो मला तरी असं वाटतं, की लोकं पाश्चात्य संस्कृती म्हणा किंवा फॅन्सी काहीतरी खायचंय म्हणून जे आपले इंडियन पदार्थ आहेत ते सोडून असं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन करून का खातात? आजकाल आपण बघतो की स्मूदीज, फ्रूट शेक, मँगो शेक असं या सर्व फॅन्सी नावं देऊन हे जे आम्लरसात्मक फळं असतात, मग त्यांना मधुर रसात्मक दुधासोबत एकत्र केलं जातं आणि मग काहीतरी पदार्थ बनवला जातो आणि तो खूप टेस्टी लागत असतो आणि म्हणून मग आपण इझिली कुठलाही विचार न करता ते खाऊन घेतो. आता नेमकं असं असतं की काही गोष्टींची सडन रिएक्शन होत नाही आपल्या बॉडीवर. पण ते आहे तर विरुद्ध अन्नच ना. आयुर्वेदाने विरुद्ध आहार सेवन ही खूप ब्रॉड कन्सेप्ट मानली आणि याचा अर्थ असा असतो, की जे पदार्थ हे 2 विरुद्ध गुणांचे आहेत, ज्यांचे रस, ज्यांची चव ही विरुद्ध आहे, ज्यांचं वीर्य विरुद्ध आहे, ते पदार्थ एकत्र करून खाल्ले नाही गेले पाहिजे. कारण ते पदार्थ जर तुम्ही एकत्र करून खाणार, तर स्किनवरच्या ॲलर्जी किंवा स्किनवर त्याची रिएक्शन येण्यासोबतच इंटरनल तुमचे बाकीचे दोष किंवा इंटरनल तुमचे जे धातू आहेत, ते सुद्धा डॅमेज होतात. दोष इम्बॅलन्स होतात. तर आज आपण याच विषयी बोलणार आहोत. खूप फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, की जसं दूध आणि फळं आहे किंवा नॉन-व्हेज आणि दूध आहे. नॉन-व्हेजला मॅरिनेट करताना दही लावणं किंवा जे ते दही आपण लावून ठेवलेलं असतं, मग ते मॅरिनेट झाल्यानंतर त्याला एकदम तडतडत्या तेलामध्ये टाकणं. तर हे जे प्रकार चाललेले असतात ना, तर हे एवढे घातक आहे, एवढे टॉक्सिक आहे तुमच्या गटसाठी, पण आपल्याला त्या गोष्टी कळतच नाही. आता एखादी गोष्ट जर आंबट रसाची आहे आणि तिला जर तुम्ही गोड रसामध्ये एकत्र करून टाकता, तर फॉर एक्झाम्पल दही आहे, आपण विरजण काढून ठेवतो, बरोबर? आणि दूध आहे. आता आपल्याला दही बनवायचंय. आपण काय करतो? आपण ते विरजण घेतो, दुधात टाकतो आणि थोड्या वेळाने त्याचं दही बनतं. मग हे आपल्या शरीरात होत नसेल का? आपण तिथं काय करतोय? आपण तिथं आम्ल रसात्मक पदार्थ घेतोय दही आणि मधुर रसात्मक म्हणजे गोड रस असलेला पदार्थ घेतोय दूध. आपण त्याला एकत्र करतोय आणि त्याचं बनतं काय आहे? दही. आता ठीक आहे, दही आपल्यासाठी चांगलं आहे म्हणून मग आपण ते खाऊन घेतो किंवा मग मॅडम ह्या तर 2 गोष्टी एकत्र केल्यावर चांगलंच बनतंय म्हणून मग हे वाईट कसं? सांगायचा भावार्थ इतकाच आहे, की काहीतरी तिथं रासायनिक प्रक्रिया होते की नाही? काहीतरी तिथं होतंय. मग ते आपल्या बॉडीत होत नसेल हे कशावरून? आणि अर्थातच ते होतं. आपण जे दही घेतो त्याला त्याला फोडणी देतो आणि मग दही तडका असं फॅन्सी नाव देतो त्याला. किंवा आपण कुठलीतरी गरम गोष्ट, कुठलीतरी गार गोष्ट एकत्र करून खातो. ब्राउनी विथ आईस्क्रीम किंवा आपण दूध आणि नॉन-व्हेज, दूध आणि मासे एकत्र करून खातो. त्याचबरोबर दूध आणि फळांचं सेवन तर खूप वर्ल्ड वाईड खूप म्हणजे शिकरण म्हणा किंवा स्मूदीज म्हणा किंवा वेगवेगळे फ्रूट शेक म्हणा, मिल्क शेक म्हणा, त्यात सुद्धा हे कॉम्बिनेशन असतं. हे जे आहे ना, जे आपण विरुद्ध एकत्र करून खातोय ना, तर हे अजिबात खाऊ नका. कारण याचे खूप जास्त इफेक्ट्स आपल्या बॉडीमध्ये दिसून येतात आणि आयुर्वेद हेच सांगतं, की हे विरुद्ध अन्न, विरुद्ध रसात्मक अन्न एकत्र करून खाल्लं नाही गेलं पाहिजे. हा व्हिडिओ खरं तर हा जो टॉपिक आहे, मला वाटलंच नव्हतं, की मी या टॉपिकवर व्हिडिओ बनवेल. पण काल त्या पेशंटला पाहून खरंच मला जाणवलं, की या गोष्टीबद्दल अवेअरनेस झाला पाहिजे, की हे विरुद्ध अन्न आपण किती सहज पद्धतीने खात असतो आणि त्याबद्दल आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते, की कदाचित हे आपल्याला टॉक्सिक असू शकतं, आपल्या गटला हे हार्म करू शकतं, आपली गट हेल्थ खराब होऊ शकते. आणि त्यामुळे काल ते पेशंट आल्यानंतरच माझ्या डोक्यात होतं, की आपण हा व्हिडिओ पोस्ट करावा आणि आपण लोकांमध्ये जरा तरी अवेअरनेस दाखवावी, की खरंच हे जे असे पदार्थ असतात, जे आपण टेस्ट आणि फॅन्सी गोष्टींच्या नावाने कंझ्युम करत असतो, तर हे प्लीज नका करू, हे टाळा. आणि अमुक व्यक्तीने हे खाल्लंय, तरी त्यालाही काहीच झालं नाही म्हणून मला काहीच होणार नाही. हा तर खूप गोड गैरसमज आहे. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगवेगळी असते आणि आपल्या प्रकृतीनुसार त्याचे इफेक्ट्स आज नाही तर उद्या आपल्याला दिसून येणारच आहे. त्याच्यामुळे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. लहान मुलांमध्ये सुद्धा आपण बघतो शरीरावर व्हाईट चट्टे, खरूज येणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या विरुद्ध आहार सेवनामुळेच झालेल्या गोष्टी असतात. बेटर
की जे नॉर्मली आपण खातो तेच खा, कशाचंही काहीही कॉम्बिनेशन करून रेसिपीच्या नावाने काहीही खाऊ नका. मी ॲक्चुअली एक हा रील शूट करायच्या आधीच मी हा व्हिडिओ शूट करायच्या आधी एक रील बघत होते. सो मी नाव नाही घेणार, पण खूप असं फेमस इन्फ्लुएन्सर होते आणि त्यांनी नॉन-व्हेज आणि दूध म्हणजे चिकन होतं की मटण आय डोंट नो, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. तर त्यांनी काहीतरी नॉन-व्हेज आणि दूध एकत्र करून एक रेसिपी बनवली होती आणि खूप चवीने ती त्यांनी खाल्ली आणि तिथं कॅप्शनमध्ये लिहिलेलं होतं की खूप लोकांनी आम्हाला डी-एम केले होते, तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदा नक्की ट्राय करा. बिलकुलही ट्राय करू नका. मला नाही माहीत माझा हा व्हिडिओ कोण बघतंय, कोण बघेल, नाही बघणार मला नाही माहीत. मी खूप आताच मी चॅनल सुरू केलंय आणि मला नाही माहीत किती व्ह्यूज या व्हिडिओवर येतात, किती लोकं ते बघतात. पण 1, 2, 5, 10 जरी लोकं हे बघत असतील ना, तरी सुद्धा असले प्रकार, असले एक्सपेरिमेंट तुमच्या बॉडीसोबत करू नका. बस दॅट्स इट. हाच उद्देश होता. खरं तर हा खूप ऑफ टॉपिक होता माझ्यासाठी. पण स्टिल मला तुम्हाला सांगू वाटलं. सो प्लीज या गोष्टीवर विचार करा आणि तोपर्यंत बाय बाय. स्टे हायड्रेटेड. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.